नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण एक उपवासाचा वेगळा पदार्थ बनवणार आहोत। तो म्हणजे उपवासाचे पनीर साबुदाणा थालीपीठ। अगदी बनवायला सोपे आणि चवीला भन्नाट लागणारे। तर आता आपण इथे 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। नॉर्मली जसा खिचडीसाठी भिजवतो तसा आपण इथे पनीर वापरलेला आहे अर्धा वाटी। हे अर्धा वाटी पनीर आपण घरीच बनवलेला आहे। नंतर आपण इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे चांगले उकडून स्मॅश करून घेतलेले आहे। नंतर आपण 1 पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, बारीक शेंगदाण्याचा कूट। नंतर आपण इथे 4-5 मिरच्या मिक्सरमधनं जाडसर कुटून घेतल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे मी साबुदाणा 1 वाटी साबुदाणा जसा नॉर्मली आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजवतो तसा भिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये घातलेला आहे आपण बारीक शेंगदाण्याचं कूट, 4-5 हिरव्या मिरच्यांचा क्रश केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। नंतर 2 मीडियम आकाराचे बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया। नंतर आता आपण इथे वापरत आहोत पनीर। तर हे घरचं पनीर असल्यामुळे आपल्याला वापरायला उपवासासाठी काही एक हरकत नाही आहे। नंतर आपण इथे घालणार आहोत आता चवीपुरतं मीठ। आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हातानेच आपण हे सगळं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे हे। जर तुम्हाला इथे थोडीशी बाइंडिंग कमी वाटत असेल तर तुम्ही इथे 2 चमचा राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। पण आपल्याला इथे काही गरज पडलेली नाही आहे, त्यामुळे मी इथे वापरलेलं नाही आहे। पण जर तुम्हाला असं वाटलं की बाइंडिंग थोडी कमी पडते आहे, आपल्याला थालीपीठ ह्याचे लावता येणार नाही आहे, तर तुम्ही इथे 2 चमचे पीठ वापरू शकता, भगरीचं किंवा आपलं राजगिऱ्याचं पीठ वगैरे वापरू शकता। आता आपण एका बटर पेपरवर 1 चमचा तेल लावून घेतलेला आहे व्यवस्थित आणि एक मोठ्या आकाराचा मस्त पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे। हे बघा, तर हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। आणि इथे जर तुम्हाला थोडासा त्रास होत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवून सुद्धा तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता। आता खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच जाड नाही, अशा पद्धतीचे आपल्याला हे थालीपीठ लावून घ्यायचे आहेत, थापून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी पाण्याचा हात घेऊन छान असे मस्त हे थालीपीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण हे बटर पेपर सकटच आपल्याला हे तव्यावर टाकून घ्यायचे आहेत। तवा बाजूला आपण तापत ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर आपण चमचाभर तेल टाकून घेणार आहोत आणि नंतर हे जे थालीपीठ आहे हे बटर पेपर सकट उचलून घ्यायचं, तव्यावर टाकायचं आणि बटर पेपर जो आहे तो हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता तेल छान जे आपण तवा ठेवलेला आहे, तवा चांगला तापलेला आहे आणि आता ह्या तव्यावर आपण 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे, सगळीकडे पसरवून घेतलं आहे। गॅस आपण अगदी मंद केलेला आहे आणि मंद गॅसवर ठेवूनच आपल्याला लगेचच हा बटर पेपर जो आहे हा तव्यावर टाकायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा वरतून बटर पेपर काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने हा बटर पेपर काढून घेतलेला आहे। बाजूने अजून 1 चमचाभर तेल किंवा तूप आपण इथे सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे थालीपीठ एका बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता आपलं एक थालीपीठ जे आहे हे भाजतं आहे, तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊया। आता काय होतं की कधीकधी आपल्याला हे थालीपीठ थापायला थोडासा त्रास होऊ शकतो। अशा वेळेला तुम्ही 2 बटर पेपरच्या मध्ये गोळा ठेवून अशा पद्धतीने लाटून जरी घेतलं ना तरी पण हे थालीपीठ अगदी छान आणि मस्त असे होतात आणि अगदी गोल गोलगरीत असे होतात। आता तुम्हाला मी वरचा पेपर काढून दाखवते। हे बघा, अगदी छान मस्त असे हे थालीपीठ आपण लाटून घेतलेले आहेत आणि मस्त गोल गरगरीत असे हे थालीपीठ झालेलं आहे।
आता जे थालीपीठ आपण भाजत ठेवलं होतं, एक 2-3 मिनटं झालेत, ते एका बाजूने भाजतच आलेलं आहे. आता आपण थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला आधी हे एका बाजूने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने 1-2 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहे. आता गॅस थोडा मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, कारण आपण झाकण ठेवून मंद गॅसवर आपण हे चांगले व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत. साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा, अगदी मस्त खुसखुशीत असे हे साबुदाणा पनीर थालीपीठ अगदी मस्त तयार होतात. आता इथे दुसरं थालीपीठ जे आपण बनवून घेतलेलं ते थालीपीठसुद्धा मी इथे तव्यावर घातलेलं आहे आणि आपण हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजूनसुद्धा घेत आहोत. तर झाकण ठेवून मी एका बाजूने भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आणि आपल्या सर्विंग प्लेटमध्ये अशा पद्धतीनेही काढून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ तुम्ही अगदी उपवासाचं गोड लोणचं असतं लिंबाचं त्यासोबत किंवा तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता किंवा असंच जरी हे थालीपीठ खाल्लं ना तरी खूप छान आणि मस्त असं लागतं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या या नवरात्रीच्या उपवासासाठी अशा पद्धतीचं साबुदाणा पनीर थालीपीठ नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग, बाय बाय.